नमस्कार, मी संजय गुरव. आजचा विषय आहे सुगरण, बया-विवर. माझं अंगण, छोटंसं अंगण आणि या छोट्याशा अंगणात येणारा हा पण एक छोटासा पक्षी. हे माझ्या अंगणातलं 10वा अमलतासचं झाड आहे आणि या झाडावर दरवर्षी सुगरणी खोपे करत असतात. हे माझं घर आहे आणि एक 15 बाय 20 फुटाचं माझं अंगण आहे आणि या अंगणामध्ये दरवर्षी सुगरणी 10वा च्या झाडावरती, अमलतासच्या झाडावरती खोपे करतात. बघा, या सुगरणी अशा आमच्या गॅलरीमध्ये दाणे टिपण्याकरिता येत असतात आणि मोठ्या संख्येने असतात. सुंदर असा हळदीने माखलेला हा पक्षी जणू काही हळदीमध्ये आपलं अंग ढवळून आलेलं आहे. बघा, किती गडद असा पिवळा रंग, सुंदर असा हा पक्षी शांत चित्ताने आमच्या घराच्या गॅलरीमध्ये हा दाणे टिपत असतो. याला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्यामुळे, संपूर्ण संरक्षण असल्यामुळे, त्यालासुद्धा या गोष्टीचा विश्वास असल्यामुळेच हा पक्षी आमच्या अंगणात मोठ्या संख्येने येत असावा आणि आमच्या चिवताई घरकुल योजनेतील बऱ्याच सदस्यांकडे हा पक्षी दाणे टिपण्याकरता येतो. माझ्या लहानपणी मी शेतावर बाभळीच्या झाडावर सुगरणीचे खोपे बघायचो आणि माझी गंगू आजी, माझी आई, माझे वडील हे मला सांगायचे, हा सुगरणीचा खोपा आहे. परंतु ती चिमणीसारखी दिसते, हा प्रश्न मला सतावत असता. आत्ता माझ्या लक्षात आलं की चिमणीच्या कुळातलाच हा पक्षी असावा. नियमित यांना दाण्यापाण्याची व्यवस्था असल्यामुळे हे पक्षी आमच्या अंगणात दररोज यांची ये-जा असते. हे बघा, कसे छान खोपे हा पक्षी विणतो आहे. हा जो पिवळा धमक जो दिसतो, हा नर पक्षी आहे, मेल आहे आणि ती आतमध्ये बसलेली आहे, ती त्याची होम मिनिस्टर आहे. ती मादी पक्षी फक्त आतमध्ये बसून अर्धा खोपा होईपर्यंत निरीक्षण करत असते, खोपा व्यवस्थित चालू आहे की नाही विणणे, आणि नंतर मग ती डागडुजी करते आतल्या बाजूने. बघा, कशी आतल्या बाजूने ती त्या घरट्याची डागडुजी करत आहे आणि पूर्ण लक्ष ठेवते ती. आणि एका मोसमात एक नर सुगरण पक्षी 5 घरटे करतो अशी नोंद आहे. आणि आमच्या या आंब्याच्या आणि अमलतासच्या बहावाच्या झाडावर ही भरपूर खोपी असतात. यावर्षी जवळपास 20 ते 22 खोपे या पक्ष्यांनी केलेले. बघा, किती सुंदर शीळ आवाज या सुगरणीचा. सुंदर अशी शीळ ही आता सप्टेंबर महिन्यातली, ज्या ठिकाणी हा खोपा झाडाला टांगलेला असतो त्या ठिकाणची डागडुजी विणकाम करताना, म्हणजे खोपा खाली गळून पडला नाही पाहिजे म्हणून हा नर पक्षी बघा अंडीला ज्या ठिकाणी हा खोपा टांगलेला असतो तिथली डागडुजी करतो आहे. 2025चा हा आमचा यावर्षीचा रेकॉर्ड आहे की त्यांनी 22 घरटी आमच्या या छोट्याशा झाडावर केलेली आहे. हे बघा, हा खोपा आता चालू आहे सप्टेंबर महिना आणि या मोसमातला हा शेवटचा खोपा असावा, घरटा असावा. बहुतेक हा शेवटचा, कारण की 4था किंवा 5वा घरटा या पक्ष्यांनी या ठिकाणी विणणे सुरू केलेला आहे. जून महिन्यापासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात सुगरणी बघायला मिळतात. नंतर कुठं जातात माहिती नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त पक्षीप्रेमी लोकांपर्यंत पाठवा, पोहोचवा. आवडल्यास लाईक करा आणि असे पर्यावरणपूरक व्हिडिओ बघण्याकरिता, निसर्गाशी संबंधित विषयावर आधारित व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुंदर असा हा सुगरणींचा विषय आहे. लहान मुलांना शाळेमध्ये शिक्षकांनी दाखवावे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याकरिता धन्यवाद. अशी धान्य खाण्याची टाकाऊ वस्तूपासून आणि बर्ड फीडर
तयार केलेली आहेत. यावर ह्या सुगरण पक्षी आणि चिमण्या दाण्या टिपण्याकरता येत असतात. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपण शेअर कराल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक तर आपल्याकडून मिळणारच याची मला खात्री आहे. पुन्हा एखाद्या निसर्गप्रेमी व्हिडिओसोबत भेटूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. धन्यवाद.